2026 उगवणार आहे तरी वसई विरार परिसरातले खड्डे काही बुजत नाहीत। 3 महिने झाले पाऊस थांबलाय, परंतु खड्डे बुजवणार कधी हा प्रश्न आता उपस्थित झालाय। प्रशासक नेमका करताय तरी काय? एकीकडे खड्ड्यांसाठी नारळ फोडला जातो, खड्डे बुजवण्याचं टेंडर काढलं जातं, परंतु खड्डे काही बुजवले जात नाही आणि हेच खड्डे आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागलेले आहेत। विरारमध्ये खड्ड्यात अपघात होऊन तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे। सूरज दीक्षित असे 29 वर्षीय तरुणाचं नाव आहे। फ्लिपकार्टमध्ये कामाला आहे आणि रात्रीच्या सुमारास सूरज हा फ्लिपकार्टची ऑर्डर सोडून घरी जात असताना विरार पश्चिमेच्या क्लब 1 रस्त्यात हा भीषण अपघात झाला आहे। त्याच्या डोक्याला, हाताला, पायाला, डोळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे। सध्या जखमी तरुणावर विरारच्या पूर्वेच्या आरुष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। वसई विरार परिसरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आणि त्यात अपघात होऊन अनेक जण गंभीर होतात। त्यामुळे 2029चं स्वागत आम्ही करणार आहोत, परंतु हे 2029चं स्वागत करत असताना 2025च्या खड्ड्यांसहित आपल्याला स्वागत करावं लागणार आहे। त्यामुळे खड्डे आता डोकेदुखी बनत चाललेले आहे। गेल्या 5 वर्षापासून वसई विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे। त्यात दोन्ही आमदारांचं, भाजपचे जे आमदार आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर अंकुश आहे। तासनतास मीटिंग चालतात, परंतु मीटिंग मध्ये काय होतं कळत नाही। खड्डे का बुजवले जात नाही हा सवाल आता उपस्थित झाला आहे। सूरज दीक्षित सर, फ्लिपकार्ट में काम करता हूँ विरार वेस्ट में, याजू पार्क की इधर। तो कल मैं घर जा रहा था, क्लब 1 की रोड के इधर बहुत सारे खड्डे हैं। तो एक गाड़ी कट मार के जाए स्पीड में, तो मैं डिसबैलेंस होकर गिर गया, तो मैं पूरा घिस गया पूरा। तो वहाँ पे सर्विस पे लग गया मेरे को। तो इसका जिम्मेदार कौन है? उधर इतने सारे खड्डे हैं, उसके वजह से गिर गया। अभी मेरे को नुकसान हो गया मेरा, तो इसकी जिम्मेदारी कौन लेता है? तो आप देखिए, मेरा जान भी जा सकता था, इसका जिम्मेदार कौन है? कहाँ पे हुआ एक्सीडेंट? वेस्ट में विरार।